जाधव एवढे हलके नाहीत की त्यांना कोणीतरी धक्का लावले ते पडतील. भल्या भल्याने त्यांनी धक्का लावून पाडलेला एवढं लक्षात ठेवा घ्या. परंतु भास्करराव जाधव एवढे हलके नाहीत की त्यांना कोणीतरी धक्का लावले ते पडतील. भल्या भल्याने त्यांनी धक्का लावून पाडलेला एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता आपल्याला एक जबाबदारी घ्यायला लागेल की कोणीतरी लोटन सभा घेतो, कोणीतरी आपल्याकडे तरीच सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवरती बोललं जातं. अरे हे कशाला? जेव्हा खालचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल तर जिल्हा कोणती सरचिटणीस कोण असेल ते जेव्हा बोलतात तेव्हा आपण का गप्प बसतो? आम्हाला पण कुटुंब म्हणून वाईट वाटतं, आम्हाला पण भावना आहेत, आम्हाला पण वेदना आहेत, आम्ही कुठं काय बोललो नाही, हरकत नाही. त्याचं उत्तर की आजचा हा मेळावा आहे की त्यांनी आणलेली भाड्याची माणसं किती होती आणि तुमच्यासारखी प्रेमाने जमलेली माणसं, हे त्याचं खरं उत्तर होतं. हे खरं उत्तर होतं. म्हणून अधिकचं काय बोलत नाही. फक्त माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगतो की ही बातमी तुम्ही केलात मीडियाच्या मित्रांनो, प्रामाणिक आणि प्रेम करणारे लोक ही पैसे देऊन आणली जात नाही. त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आदर असावा लागतो. तो 40 वर्ष या व्यक्तीने जगला, 40 वर्ष या व्यक्तीने जगला. म्हणून ते प्रेम ही त्यांची लढण्याची ताकद आहे. त्यामुळे काही थोडंफार म्हणजे त्यांच्या बरोबर राहून आम्हीही संघर्ष करतोय. आम्हाला त्याच्यामुळे आमची मनं घट्ट झाली आणि राजकारणामध्ये असल्यामुळे आम्ही ते मान्यच केलेलं आहे की आमच्या वाटेला हे येणार आहे. परंतु आमची पण कुटुंब आहे, ते लक्षात घ्या. एका तुम्ही छोट्याशा वाक्याचा आधार घेऊन असं तुम्ही रान उठवणं हे योग्य नाही. आमच्या घरात आमची माझी मिसेस असेल, वहिनी असेल, आई असेल, बहिणी असतील,